पार्सल हॅलो, कसे आज सगळे मजेत ना. मी जेव्हा व्लॉगची सुरुवात करते ना, मला खरं सांगू तर काहीच कळत नाही मला काय बोलायचं आहे म्हणून. पण मी जसं बोलत जाते ना, मग मला सुचत जातं आणि ते इतकं सुचतं मग शेवटी मला ना तो वेळ कमी पडायला लागतो आणि असं होऊन जातं ना मला की अजून थोडा मोठा पाहिजे होता व्लॉग आणि मी अजून जास्त बोलायला पाहिजे होतं. मग हेच जर स्टार्टिंगला झालं असतं तर किती छान ना, परंतु तसं नसतं. काय माझ्यासोबतच असं होतं की तुमच्यासोबतही असं होतं. मला असं वाटतं कधी कधी नाही मी एखादी पुस्तक तर नक्कीच लिहू शकते, कारण की इतकं सुचतं मला. पण स्टार्टिंगला सुचायला पाहिजे ना, मेन तर स्टार्टिंग असते ना, ते कशी सुरुवात करायची ते असं आहे माझं. तर तुमचंही असंच आहे का असेल तर नक्की मला कमेंटमध्ये हो असं कमेंट करू शकता तुम्ही. आणि त्यानंतर मला इकडे दिवसाची सुरुवात करायची होती मस्त अशी नाश्त्यापासून मी ती केली. मला काही भाजी वगैरे बनवायची होती. कसली वालपापडीच्या शेंगा, मला नाही शेंगांचे नाव पटकन आठवत नाही. ते वालपापडीच्या शेंगा, त्यानंतर त्या गवारच्या शेंगा आणि अजून कोणत्या असतात त्या ड्रमस्टिक, त्या काय म्हणतो आपण त्या शेवग्याच्या शेंगा. हे जर मला लवकर कळत नाही, शेंगांमध्ये खूप कन्फ्यूज असते मी. म्हणजे मला माहिती असते की ती शेंग कोणती, परंतु माझ्या लवकर ना असं तोंडात ते शब्द येत म्हणजे त्याचं तर नावच येत नाही लवकर. लोकांना डाळींविषयी होतं वाटतं की डाळींचे नाव आठवत नाही का डाळी समजत नाही, तसं माझं शेंगाचं आहे. मला शेंगा समजतात असं नाही समजत, फक्त मला त्यांचे नावं लवकर आठवत नाही, ते बोलायला जरा त्रास होतो मला. तर मग त्यानंतर ती भाजी मला करायची होती, ती मी इकडे करून घेतली. पीठ वगैरे मळून घेतलं. म्हटलं चला पटकन इकडे नाश्त्याची आणि सोबतच आपण लगेचच स्वयंपाकाची तयारी करून घेऊयात. आणि तुम्ही हॅकचं बघितलं असेल ना की तुम्ही टिश्यूज हॅक सांगितलं होतं तुम्हाला की पावसाळ्यामध्ये जर कोथिंबीर खराब होत असेल तर मग एक हॅक आहे की तो तुम्ही ट्राय करून बघा. तो खरंच इतका छान आहे ना, तुम्हाला खोटं वाटेल. परंतु ही जी कोथिंबीर आहे ना, मी त्या दिवसापासून जेव्हा तो व्हिडिओ बघू शकतो तुम्ही केव्हा टाकलेला होता, म्हणजे शूट करायला एक वेळ आणि त्याच्यानंतर आपण अपलोड करतो ना, मग असे 2 दिवस एक्स्ट्रा समजा तुम्ही. आणि आता समजा 15 दिवस झाले असेल त्या गोष्टीला ना, अजूनसुद्धा कोथिंबीर जशीच्या तशी आहे, म्हणजे काहीच झालेलं नाही त्या कोथिंबीरला. फक्त तो टिश्यू जेव्हा ओला होतो ना, तेव्हा फक्त तेवढा टिश्यू चेंज करून घ्यायचा. मी तो 1-2 वेळेस चेंज केला फक्त तेवढा बस. आणि इतकं छान टिकली नाही ती कोथिंबीर, खरं सांगून मला तर तो हॅक इतका मस्त वाटला. आणि त्यावर ना इन्स्टाला एका ताईंनी मला कमेंट पण केली होती की ताई कापूनसुद्धा खूप छान टिकते असं म्हणून. तर मी नेक्स्ट टाईम ना कापूनसुद्धा ठेवेल आणि बघेल बरं तशीच टिकते का असं. त्यानंतर मग मला इकडे स्वयंपाक वगैरे करायचा होता, तो माझा झालेलाच होता. अंशू आला तेवढा तर तो घरीच होता ना, मग तो काहीतरी खेळत होता. त्याने बघितलं की मी ना त्याच्या जे दुकान लावतो ना, तो शॉप लावतो तो, तुम्हाला दाखवते मी कसं दुकान लावतो तो. त्याच्या दुकानावरून मी ते न सांगता त्याच्याकडून ते रबर बँड उचलून घेतो. तर माझं हे बघा, हे त्याने असं दुकान लावलेलं होतं. माझ्या जेवढ्या बी माझ्याकडे वस्तू आहेत सगळं अशा तो रचून देतो. आणि त्यानंतर तो मला काय म्हणतो माहिती का, म्हणे रबर बँड का उचललं, मला 500 रुपये दे म्हणे तू. म्हणजे रबर बँड तो माझंच रबर बँड मला तो 500 रुपयाला विकतोय. हे 10-20 रुपयाचा रबर बँड जर तो आईलाच त्याच्या मम्मीलाच 500 रुपयाला विकतोय तर मग तुमचा तर विषय संपला. कारण की मला असं वाटतं ना, माझा म्हातारपणी तो काय मला साथ देणार नाही. मला वाटतंय तो मला तिथंसुद्धा चांगलाच तो हिशोब करणार आहे माझ्या प्रत्येक गोष्टीचा, मला असं वाटतंय. तर बघू आता काय माहिती. लहानपणीच म्हणतात ना, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. मला तर माझं तर काही खरं नाही. आता मला समजेल पुढे जाऊन काय होतं माझी हालत काय नाही ते. त्यानंतर मी त्याला नाही बोलली ना, तर त्याने चक्क माझे सगळे केस ओपन करून टाकले. म्हणजे ते रबर बँड घेतलंच त्याने आणि त्यानंतर त्या दुकानात जाऊन ठेवायला गेलेला होता. तो नाही राहू दिलं बरं का त्याने. तो असंच करतो, कुठलीही गोष्ट जर मी उचलली ना त्याच्या दुकानावरून, समजा की नेलपेंटसुद्धा, त्याचे पैसे मागतो तो माझ्याकडे. आधी मी त्याला पैसे देते तेव्हाच तो मला ती गोष्ट देतो. म्हणजे आत्तापासून त्याच्यामध्ये एवढी कुठून भरलेली आहे मार्केटिंग. त्यानंतर आईंनी ना आज सगळं काही जे देवघर होतं ते स्वच्छ करायला घेतलं होतं. त्यांनी आधी सगळे ते उचलून घेतलं देव. म्हणजे ते ना आठवड्यातून 1-2 वेळेस करतातच ते काम. पूर्ण देव जे असतं ते बाहेर काढतात आणि त्यांना स्वच्छ घासून घुसून वगैरे ते करत होते. तोपर्यंत त्याने इकडे ते टेंट हाऊसचा उपयोग असा बी कोणी करत असेल का, तुमच्या घरात बी करत असेल नक्की मला सांगा. टेंट हाऊसमध्ये बसण्याच्या ऐवजी टेंट हाऊसला डोक्यावर घेऊन फिरत होता तो. आणि अचानक आज कसं काय माहिती त्याच्यामधला ना शिवभक्त जागे झालेला होता ना, असं त्याचं म्हणणं चालू होतं. बघा तुम्ही तो काय म्हणतोय ते. हे तर काय त्याला कोणी शिकवलेलं नाही, पण काय माहिती ते व्हिडिओ बघताना वाटतं तो त्याच्यातून काहीतरी शिकून आलेला असेल. तेच त्याचं म्हणणं इकडे चालू होतं. आईने इकडेच मस्त असे देव सगळे घासून वगैरे मस्त स्वच्छ धुवून टाकलेले होते, मस्त असे रचूनसुद्धा दिलेले होते. छान दिसत होते ते सगळं. कारण की कापडसुद्धा त्यांनी नवीनच टाकलेलं होतं वाटतं. नेहमी म्हणजे त्या आठवड्यातून 1-2 वेळेस चेंज करता बहुतेक. तर माझं काही एवढं लक्ष नसतं. मला बाहेरचं झाडून घ्यायचं होतं, कारण की आज म्हटलं काय पाणी वगैरे मारत नाही, कारण की खूप दिवसापासून ना आज पाणी जरा म्हणजे पाऊस पडलेला नव्हता. सगळी जागा कोरडी होती. म्हटलं काय तिला आता ओली करायची ना,
म्हटलं मस्त, कारण कोरडीच मस्त वाटत होती. किती दिवसानंतर ते कोरडं कोरडं थोडं छान वाटत होतं बघायलासुद्धा, कारण की पाऊस असतो ना मग सगळीकडे ओलं ओलं ओलं, ते काही बरं वाटत नाही. म्हटलं चला मग एक काम करते, ते झाडूनच टाकते. काही आता बाकीचं मी काही पाणी वगैरे नाही मारत. मग मी इकडे झाडायला घेतलं आणि जेवढे सगळे फुलं पडलेले होते ना खाली, सगळे चिटकून गेलेले होते. मी एवढं म्हणजे झाडणीने एवढं काढण्याचा प्रयत्न केला, पण ते निघतच नव्हते, म्हणजे पूर्णपणे चिटकून गेलेले होते ते. मग तसंच जी वरवरची जे निघाले ना, जेवढा पालापाचोळा पडलेला होता तोच मी सगळा इकडे जमा करून घेतला. आणि परत एकदा याच्या मनामध्ये काय आलं काय माहिती, आणि याने ना अचानक अशी काही गोष्ट बोलली नाही की मला खरंच विचार करायला भाग पडला त्याने, की म्हटलं खरंच असं पण असतं का. तर तुम्हाला काय बोललं माहिती का, आता बघा तू पुढे काही बोलायला समजेल तर मला सांगा तुम्ही. काय पाहिजे तुला? माझा कॅट इतका क्यूट. कॅट कुठे मागून देऊ तुला कॅट मी? पार्सल कर बोलायचं. पार्सल? हां. म्हणजे त्याला असं म्हणायचं होतं की तू जर ज्या पद्धतीने तू ऑनलाईन कपडे मागवते, सगळ्या काही गोष्टी मागवते ना, त्याचप्रमाणे मला ना एक कॅटसुद्धा मागवून दे. त्याला किटी पाहिजे होती. आता मला सांगा, ऑनलाईन असं काही भेटतं का बरं? भेटत असेल तर नक्की मला तुम्ही सांगू शकता. मला तर नाही माहिती की अजून अशी काही सुविधा चालू झालेली आहे असं म्हणून, कारण की मला नाही वाटत आपल्याकडे तरी अजून तरी नसेल तर चालू असं मला वाटतं. आणि जर असेल असं मला तेही तुम्ही सांगू शकतात. मला इकडे कपडे फोल्ड करून घ्यायचे होते, म्हणजे खूपच कपडे जमा झालेले होते, बाकी काही धुतलेले होते आणि काही बाकी असेच फोल्ड करून ठेवले होते ना. ते मग काय करतात, एक कपडा काढायला गेली की मग दुसरे पाडतात, मासे करताना चांगला ढीक करून ठेवतात. तोच मी इकडे आवरायला घेतला. त्यानंतर तुम्हाला जर माझे व्लॉग आवडत असेल नक्की लाईक सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये. काळजी घ्या. ओके बाय.